आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल्डन पार्टीवेअर बटवा तयार करणार आहोत। सुंदर असा आपला हा बटवा आपण काठपदर साडीतून एक पीस घेतलेला आहे आणि त्यातून आपण हा बटवा तयार केलेला आहे। वरती आपण याला चेन जोडलेले आहे। त्याचप्रमाणे आतमध्ये आपण याला एक कप्पा तयार केलेला आहे। या कप्प्यात आपण मोबाईल ठेवू शकतो आणि एकदम सुंदर असे आपले हे बंद जोडून आपण हातात अडकवून सुद्धा हा बटवा वापरू शकतो। चला तर आपण हा बटवा शिवायला सुरुवात करूया। बटवा तयार करण्यासाठी 8 बाय 8 इंचाचे हे दोन गोल्डन पीस नॉन ओव्हनला जोडून घेतलेले आहेत। त्याचबरोबर एक पीस हा नॉन ओव्हनचा आपण पॉकेटला जोडण्यासाठी घेतलेला आहे। बॉटमसाठी आपण 6 बाय 18 इंचाचा हा एक पीस कापडाला जोडून घेतलेला आहे आणि चेनचा वरचा पार्ट आहे तो 8 बाय 12 इंचाचा आहे। प्रथम आपण याचा मध्य काढून घेऊया दोन्ही बाजूंनी, उभा आणि आडवा। मध्य काढून घेतल्यानंतर आपण आता याला चेन जोडणार आहोत। त्यासाठी आपण एक रेषा आखून घेतलेली आहे। हा पार्ट आपण आता मधोमध कट करून घेऊया। बारा इंच लांबीची चेन घेऊन यावरती शिलाई करून घ्यायची। शिवून घेतल्यानंतर हा भाग फोल्ड करून त्यावरती एक दाबटीप घालून घेऊया आणि पुन्हा दुसरा पार्ट आपण यावरती शिवून पुन्हा एक दाबटीप घालून ही चेन तयार करून घेऊया। तयार केल्यानंतर आपण यामध्ये एक रनर ॲड करून घेतलेला आहे। आता आपण 8 बाय 8 इंचच्या पार्टला चेन पॉकेट तयार करणार आहोत। त्यासाठी या नॉन ओव्हनला आपण चेन जोडून घेऊया। त्यासाठी वरच्या बाजूकडून 3 इंच अंतर मोजून घेऊया आणि हा भाग आपण कट करून घेऊ। कट केल्यानंतर उलट ही चेन यावरती अशी शिवून घ्यायची। नंतर हा भाग फोल्ड करून त्यावरती एक दाबटीप घालून घेऊया आणि दुसरा भाग आता आपण यावरती जोडून पुन्हा एक दाबटीप घालून ही चेन आपण जोडून घेतलेली आहे आणि रनर पण ॲड केलेला आहे। आता आपण मेन पार्टला हा भाग अशा प्रकारे चारही बाजूंनी शिलाई करून जोडून घेऊया। आता हे पॉकेट आपले तयार आहे। त्यानंतर आपण आता या पार्टचा पण मध्य काढून घ्यायचा आहे। दोन्ही बाहेरच्या बाजूने याला कापडावरती खुणा करून घ्यायच्या आहेत। आता आपण बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी 5.5 इंच रुंद आणि 13 इंच लांबीचा हा मोठा बंद आहे आणि 5.5 इंच रुंद आणि 6.5 इंच लांबीचा छोटा बंद तयार करून घ्यायचा आहे आपण। आणि अशा प्रकारे फोल्ड करून 1.5 इंच रुंदीचे आपले हे दोन्ही बंद तयार झालेले आहेत। मध्यावरती आपण हे बंद जोडून घ्यायचे आहे। प्रथम आपण या बंदाला मशीनवर शिलाई करून घेऊया आणि नंतर जोडूया मध्यावरती ठेवून। आता हा भाग जोडून घेतल्यानंतर दुसऱ्या भागावरती आपण शिलाई करून याचा पण मध्य काढून घेऊया आणि बरोबर मधोमध हा बंद आपण जोडून घेऊया। आता हे दोन्ही बंद आपले व्यवस्थित जोडून झालेले आहेत। आता आपण हा बॉटमचा पार्ट घेतलेला आहे। त्याचा पण आपण मध्य काढून घेऊया। दोन्ही बाजूंचा मध्यावरती असं फोल्ड करून कापडावरती आपण खूण करून घ्यायची आणि दुसरी बाजू पण अशी फोल्ड करून मध्य काढून घ्यायचं आहे। आता हे बंद जोडलेले दोन्ही भाग आहेत त्याच्या खालच्या बाजू आपण सुलट भागाला सुलट भागावरती ठेवून
दोन्ही बाजूने पाव पाव इंच अंतर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। हा भाग जोडून झाल्यानंतर दुसरा भाग पण आपण असाच जोडून घ्यायचा आहे। आता हे दोन्ही भाग आपले जोडून झालेले आहेत। आता हा भाग असा फोल्ड करून या भागावरती पण आपण वरती पाव इंच अंतर शिवायचं ठेवून जोडून घ्यायचा आहे। दुसरा पण भाग असाच आपण जोडून घेऊया। आता हा भाग पाव इंच अंतर सोडून आपण जोडून घेतलेला आहे। दुसरी बाजू पण आपण अशाच प्रकारे जोडून घेऊया। आता या दोन्ही बाजू आपल्या जोडून झालेल्या आहेत। आता आपण फक्त चैनचा पार्ट जोडून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण हा चैनचा पार्ट 8 इंचाच्या बाजूला 8 इंचाची बाजू ठेवून यावरती शिलाई करून घेऊया दोन्ही बाजूंना। आणि त्यानंतर शिलाई केल्यानंतर हा भाग असा खाली ठेवून घ्यायचा। मधल्या भाग आपण पिनअप करून घेऊया। आणि या दोन्ही बाजूंना आपण शिलाई करून घेऊया। आता हे चारही बाजू आपल्या शिवून झालेल्या आहेत। आता आपण हा चैनचा पार्ट असा फोल्ड करून घेऊया आणि त्याला शेप देऊया। शेप देण्यासाठी आपण याला वरच्या बाजूला अंतर मोजून घ्यायचं आहे। आपल्या इच्छेनुसार आपण वरती कमी किंवा जास्त हा भाग ठेवू शकतो बंदांपर्यंत घेऊन। त्यासाठी मी 2.25 इंच अंतर वरती मोजून घेतलेलं आहे। तुम्ही 2.5 इंच अंतर घेतलं आणि वरची बाजू कमी केली तरी छान दिसेल। 2.5 इंच अंतर मोजून घ्या। मी 2.25 इंच घेतलेला आहे। आणि हा भाग आपण जिथपर्यंत आपले हे दोन्ही बाजूंची शिलाई जोडलेली आहे तिथपर्यंत आपण हा मोजून घ्यायचा आहे। आणि पट्टीच्या सहाय्याने आपण ही रेषा आखून घेऊया। खडूची रेषा आखलेली आहे तिथपासून कट करून घ्यायचं। मी जरा अलीकडून कट केलेला आहे शिलाई करण्यासाठी। आता हा भाग कट करून घेतल्यानंतर आपण हा दोन्ही बाजू जिथे एकत्र आलेल्या आहेत तिथपर्यंत ही शिलाई करून घ्यायची आहे। खूण करून त्यामुळे आपला सुरट केल्यानंतर हा भाग एकदम व्यवस्थित दिसेल। त्या दोन्ही बाजूंच्या शिलाईवरती बरोबर ही शिलाई आपली आली पाहिजे। जास्तीचा भाग आपण कट करून घेऊन आता याला थोडे थोडे कट लावून घेऊया शिलाई केल्यानंतर, कारण सुरट केल्यानंतर आपला हा भाग एकदम व्यवस्थित दिसेल। आता हा बटवा आपण सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर सुंदर असा आपला हा बटवा तयार झालेला आहे। मोबाईल ठेवण्यासाठी आतमध्ये एक पॉकेट आहे आणि वरच्या भागावरती आपण दोन्ही बाजूंना दाबटीप घालून घेतली तरी काहीच हरकत नाही। आणि सुंदर असा हा बटवा एका बंदात असा ओवून आपण हातात पकडला तरी चालेल किंवा हातात अडकवून घेतला तरी चालेल। सुंदर असा आपला हा बटवा तयार आहे। बटवा आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।